स्कन्दः स्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानो रादिदेवः पुरंदरः. भगवान विष्णू हे शक्ती स्वरूप आहेत. ते धर्माचा भार धारण करणारे आहेत. ते सर्व भार वाहणारे आणि कर्तव्य पाडणारे आहेत. ते वरदान देणारे आहेत. ते वायूचे संचालन करणारे आहेत. ते वासुदेव स्वरूप आहेत. ते महान तेजस्वी आहेत. ते आदिदेव आहेत आणि दुष्ट शक्तींचा नाश करणारे आहेत. अशोकस्तारणस्तारः शूरश्चौरिजनेश्वरः अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः. भगवान विष्णू हे दुःखरहित स्वरूप आहेत. ते संसार सागरातून तारून नेणारे आहेत. ते स्वतः तारक स्वरूप आहेत. ते शूरवीर आहेत. ते शूरवंशात जन्मलेले आहेत. ते सर्व जीवांचे स्वामी आहेत. ते भक्तांवर अनुकूल असणारे आहेत. ते अनेक प्रकारे सृष्टीचे संचालन करणारे आहेत. ते कमळ धारण करणारे आहेत आणि त्यांचे नेत्र कमळासारखे सुंदर आहेत. पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः. भगवान विष्णू हे नाभीतून कमळ उत्पन्न करणारे आहेत. त्यांचे नेत्र कमळासारखे आहेत. ते कमळामध्ये स्थित असणारे आहेत. ते सर्व शरीरांचे पालन करणारे आहेत. ते महान ऐश्वर्याने संपन्न आहेत. ते समृद्ध आहेत. त्यांचे आत्मस्वरूप अनंत आणि वृद्धिगंत आहे. ते विशाल नेत्र असणारे आहेत आणि गरुडध्वज धारण करणारे आहेत. अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान समितिंजयः. भगवान विष्णू हे अतुलनीय आहेत. ते अत्यंत सामर्थ्यवान आहेत. ते भयंकर स्वरूप धारण करणारे आहेत. ते काळ आणि परिस्थितीचे ज्ञान असणारे आहेत. ते यज्ञातील हविर्भाग स्वीकारणारे आहेत. ते सर्व शुभ लक्षणांनी ओळखले जाणारे आहेत. ते लक्ष्मीने युक्त आहेत आणि सर्व संघर्षामध्ये विजय मिळवणारे आहेत. विक्षरोरोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महिधरो महाभागो वेगवानमिताशनः. भगवान विष्णू हे अविनाशी आहेत. ते रोहित स्वरूप आहेत. ते योग्य मार्ग दाखवणारे आहेत. ते सर्व कारणांचे कारण आहेत. ते दामोदर आहेत. ते सर्व काही सहन करणारे आहेत. ते पृथ्वीला धारण करणारे आहेत. ते महान भाग्य संपन्न आहेत. ते अत्यंत वेगवान आहेत आणि ज्यांचे सामर्थ्य व ग्रहण शक्ती अमर्याद आहे.